दिनांक 20 जून 2024 रोजी सायंकाळी 8च्या सुमारास सोलापूर येथील 7 रस्ता परिसरामध्ये मनीष काळजे यांच्या शिवसेना संपर्क कार्यालयाच्या समोर गोंधळ घालत असताना आणि सदर ठिकाणी पोलिसांनी शांतता प्रस्थापित करत असताना अडवणूक केल्यानंतर वरिष्ठ पोलीस सदर बाजार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांची गच्ची पकडून त्यांच्याशी हुज्जत घालून धक्काबुक्की करून महिला पोलीस अधिकारी सोडवण्याकरता गेल्या असता त्यांचा हात ओढून त्यांच्या शरीरास ठिकठिकाणी नकोसा स्पर्श करून मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी सादिक उल्फत हुसेन शेख, सोहेल सादिक शेख, मोहसिन सादिक शेख सर्वजण राहणार सहारानगर, होडगी रोड, सोलापूर यांना सोलापूर येथील विशेष सत्र न्यायाधीश SV केंद्रे यांनी जामीन मंजूर केला। आरोपीतर्फे ॲडव्होकेट रियाज शेख यांनी तर सरकार पक्षातर्फे शैलजा क्यातम यांनी काम पाहिले। सोलापूर शहरामध्ये शिंदे गटाचे शिवसेना संपर्क कार्यालय प्रमुख मनीष काळजे यांच्या संपर्क कार्यालयासमोर पोलीस अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करून त्यांची गच्ची पकडून त्यांचा विनयभंग केल्याप्रकरणी व सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यामध्ये सोलापूर येथील सत्र न्यायाधीश श्री SV केंद्रे साहेब यांनी आरोपी सादिक उल्फत हुसेन शेख, सोहेल सादिक शेख, मोहसिन सादिक शेख सर्व राहणार सहारानगर, होडगी रोड, सोलापूर यांना जामीन मंजूर केलेला आहे। यामध्ये घटनेची थोडक्यात हकीकत अशी आहे की दिनांक 20 जून 2024 रोजी सायंकाळी 8 वाजण्याच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक महिला या कर्तव्यावर हजर असताना त्यांना पोलिसांच्या पीटर 1 मोबाईलवरून कॉल आला व सोलापूर येथील 7 रस्ता या ठिकाणी शिवसेना संपर्क कार्यालय मनीष काळजे यांच्या कार्यालयाच्या समोर 3 इसम हे गोंधळ घालत आहेत व ते कुणालाही ऐकत नाहीत अशी बातमी मिळाल्यानंतर महिला पोलीस उपनिरीक्षक तसेच सदर बाजार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अजित लकडे हे त्या ठिकाणी घटनास्थळावर गेले असता त्या ठिकाणी आरोपींनी त्यांना जुमानले नाही व ते शांतता प्रस्थापित करत असताना आरोपी सादिक उल्फत हुसेन शेख, सोहेल सादिक शेख, मोहसिन सादिक शेख यांनी पोलीस निरीक्षक व महिला उपनिरीक्षक यांना जे आहे धक्काबुक्की केली, तसेच त्यांच्या अंगावर धावून गेले। तसेच महिला पोलीस उपनिरीक्षक यांना विविध ठिकाणी लज्जा उत्पन्न होईल अशा पद्धतीने हात लावून त्यांचा विनयभंग केला। तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांची गच्ची धरून त्यांना देखील धक्काबुक्की केली। म्हणून या प्रकरणी सदर बाजार पोलीस स्टेशन या ठिकाणी दिनांक 20 जून 2024 रोजी आरोपी सादिक शेख, सोहेल शेख व मोहसिन शेख यांच्या विरुद्ध भादवी कलम 353, 354, 352 व 34 या कलमांतर्गत यांनी सरकारी कामात अडथळा केला व महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग केला अशी फिर्याद या ठिकाणी दाखल झाली होती। सदर गुन्ह्यामध्ये आरोपींना पोलिसांनी अटक केले होते व ते न्यायालयीन कोठडीमध्ये होते। एकंदरीत सदर प्रकरणामध्ये आरोपीच्या वतीने आम्ही सोलापूर येथील मेहरबान सत्र न्यायालय यांच्या कोर्टामध्ये जामीन अर्ज सादर केलेला होता। सदर जामीन अर्जाच्या अंतिम युक्तिवादावेळी आम्ही सोलापूर येथील न्यायाधीश श्री केंद्रे साहेब यांच्या समक्ष युक्तिवाद केला की लॉ अँड ऑर्डर मेंटेन करत असताना जर पोलिसांची हुज्जत झाली आणि एकमेकांना जर धक्काबुक्की झाली तर ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचं सरकारी कामात अडथळा येत नाही। किंबहुना त्या ठिकाणी लॉ अँड ऑर्डर मेंटेन करत असताना अशा अनेक घटना धक्काबुक्कीच्या होत असतात। त्यामध्ये आरोपीचा जाणीवपूर्वक सरकारी कामात अडथळा करण्याचा कुठलाही इंटेन्शन आणि मोटिव्ह या ठिकाणी दिसून येत नाही। तसेच महिला पोलीस निरीक्षक हे भांडण सोडवण्यासाठी आल्यानंतर सदर भांडणामध्ये बाचाबाचीमध्ये ढकलाढकलीमध्ये अनावधानाने कुणाचाही हात लागू शकतो, त्यामुळे तो हात लावल्याचा प्रकार हा विनयभंगाचा होऊ शकत नाही असा आम्ही या ठिकाणी युक्तिवाद केला। तसेच आरोपी हे त्या ठिकाणी प्रतिष्ठित व्यापारी आहेत, त्यांचं त्या ठिकाणी हॉटेल होतं आणि त्या ठिकाणी दिवाणी वाद देखील त्यांचा चालू आहे। एकंदरीत ती जागा त्यांनी भाड्याने घेतलेली होती आणि त्या ठिकाणी मनीष काळजे यांचं जे कार्यालय आहे हे पहिल्या मजल्यावर आहे। त्या ठिकाणी त्यांना कुठल्याही प्रकारची शिवीगाळ दमदाटी या ठिकाणी केलेली नाही। स्वतःच्या कब्जाच्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी जर किरकोळ वाद झाला असेल तर त्याचे स्वरूप सरकारी कामात अडथळा व विनयभंगामध्ये करता येणार नाही असा युक्तिवाद आम्ही केला असता आमचा युक्तिवाद ग्राह्य धरून सोलापूर येथील सत्र न्यायाधीश श्री केंद्रे साहेब यांनी तिन्ही आरोपींना जे आहे जामीन मंजूर केलेला आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।